नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईच्या वरळीतून. वरळीत शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाकडून हिट अँड रनचा प्रकार घडलाय. दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं फरफटत नेलं. या अपघातात एका महिलेचा मृत्यूही झाला. शिंदे गटातील उपनेते राजेश शहांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय. राजेश शहांचा मुलगा आणि ड्रायव्हर हे त्यावेळी गाडीत होते. कारची नंबर प्लेट सुद्धा गायब आहे. कार ड्रायव्हर चालवत असल्याने राजेश शहा यांनी जबाब दिलेला आहे, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमींचा जबाब आहे. तर आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर सध्या आपल्या सोबत आहे. कृष्णा, वरळीतली ही मोठी घटना, शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात आहेत. काय अधिक अपडेट? मनश्री, आपण पाहतोय की वरळीच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये राजेश शहा यांना वरळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या अपघातामध्ये जी महिला मृत्युमुखी पडलेली आहे त्यांचे पती नाकवा यांनी पोलिसांना जो जबाब दिलेला आहे त्यानुसार राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा हा गाडी चालवत होता असा पोलिसांकडे जबाब दिलेला आहे. त्यामुळे पोलीस मिहिर शहा याची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे पोलिसांकडून. मात्र मिहिर शहा हा मध्यरात्री उशिरापर्यंत जुहू मधल्या एका बारमध्ये पार्टी करत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. मिहिर शहाचा इंस्टाग्रामवरती स्टेटस आहे आणि तो म्हणजे वाईस ग्लोबल तपस बार या बारमध्ये तो पार्टी करताना पाहायला मिळतो आहे. तसा फोटो सुद्धा त्याने इंस्टाग्राम स्टोरीवरती ठेवलेला आहे. त्यामुळं रात्री उशिरापर्यंत पार्टी करून तोच हा गाडी चालवत होता का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. राजेश शहा यांच्या म्हणण्यानुसार गाडीमध्ये ड्रायव्हर होता आणि गाडी ड्रायव्हरच चालवत होता असा जरी जबाब असला तरी मात्र जखमींच्या जबाबानुसार मिहिर शहा गाडी चालवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं नेमकी गाडी कोण चालवत होतं हे पोलिसांच्या चौकशीमधून सुद्धा समोर येणार आहे. मात्र दुसरीकडे ज्या BMW गाडीनं हा अपघात झाला ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. ती सध्या वरळी पोलीस स्टेशनला आहे. मात्र गाडीच्या पुढे आणि पाठीमागे असणारे जे नंबर प्लेट्स आहेत त्या सुद्धा गायब आहेत. त्यामुळे गाडीच्या नंबर प्लेट आरोपीच्या वतीनं काढण्यात आलेल्या आहेत की तपासाच्या अनुषंगानं पोलिसांनी मुद्दामून काढलेल्या आहेत हे सुद्धा काही वेळामध्ये स्पष्ट होईल. मात्र मिहिर शहा याच्यावरती सध्या गंभीर आरोप होताना पाहायला मिळत आहेत. मात्र मिहिर शहा रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर तो आट्रिया मॉलच्या दिशेनं का गेलेला होता, तो मित्रांसोबत होता का आणि त्यावेळी दारूच्या नशेत त्याच्याकडून हा प्रकार घडलेला आहे का याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे. सध्या राजेश शहा जे मिहिर शहाचे वडील आहेत, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र त्यांचा मुलगा मिहिर शहा याला सुद्धा पोलीस ताब्यात घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्याची सुद्धा चौकशी करतील. मात्र गाडी नेमकी कोण चालवत होतं आणि कुणाच्या हातून हा अपघात झालेला आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र मिहिर शहाच्या इंस्टाग्राम स्टेटसवरून तो रात्री उशिरापर्यंत एका बारमध्ये होता हे जवळपास आता स्पष्ट होताना पाहायला मिळते. मनश्री, नक्कीच कृष्णा, त्यामुळे या प्रकरणाचे वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.